नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव गावात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानाचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत। हळद गेली, सोयाबीन गेलं, तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आजीने संतप्त भावना व्यक्त केल्यात। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 6,90,000 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झाले। मोठा पाऊस पडला आहे। हा पडलाय हो। काय नुकसान झाले? नुकसान काय, हळद गेली, सोयाबीन गेलं। चक्का आता सोयाबीनाला 2-2 शेंगा आता वावरातच पचाले ते सोयाबीन आहे पीक। आता हे येऊन साहेबांना पाणी कराव आणि आमची सोय कराव त्यानं, नाहीतर आमचं काहीच उरलं नाही। हे दिवाळी म्हणता काय, आमचं उरलंच नाही काही। पुऱ्या गावाला विचारा तुम्ही, मीच काय एकली सांगणार नाही काय बी ना, पुऱ्या गावाला विचारायचं। आम्हाला 1 रुपया कोणी दिला नाही की रुपया आम्ही बघलाय नाही। तर हळद घेऊन गेलो होतो, साहेब म्हणले आम्ही 4 दिवसांमध्ये आदेश देतो म्हणले की बाबा तुमचे जेवढे जेवढे जास्त वावरामध्ये 100% नुकसान झाले त्याचं आम्ही हे करून तुम्हाला आम्ही भरपाई देतो म्हणले। अजिबात कोणी आलं नाही, तहसीलदार साहेब आले नाही, कुठले तलाठी आले नाहीत, काही नाही। एकदा येऊन साहेब फक्त फोटो काढून गेलेत बघा। आता काही नाही, हळद मोडून टाकावं लागते, काहीच येत नाही याच्यामध्ये आता। हा, हळद चक मोडून टाकावं लागते, हे डबल खर्च झाला आहे आम्हाला। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, देगाव, नांदेड।